मित्रांनो, बरीचशी मुलं म्हणत असतात की सर मी खूप अभ्यास करतो, दिवस रात्र एक करतो, खूप सारा अभ्यास केला, परंतु पेपर दिल्यानंतर मला मार्क खूप कमी पडले. तर का होतं मित्रांनो, कुठल्या अशा चुका आहेत ज्या चुका मुलं वारंवार करतात, त्यामुळे त्यांना गणितामध्ये किंवा कुठल्याही पेपरमध्ये परीक्षेत चांगले मार्क मिळत नाहीत. याची नेमकी काय कारण आहेत ती कारणं मी मित्रांनो खूप रिसर्च करून शोधून काढलेली आहेत. तर ही कारणं नीट समजून घ्या. या चुका तुम्ही अजिबात करू नका. यापैकी एक जरी चूक जर तुम्ही करताय तर तुम्हाला 10वीला बोर्डाच्या परीक्षेमध्ये किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळणार नाहीत. कितीही अभ्यास करून वर्गामध्ये जा, त्याचा काहीच फायदा होणार नाही. या 5 चुका अजिबात करायच्या नाहीत. त्या 5 चुका नेमक्या कुठल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो डिटेल्समध्ये बघूयात. तर जाऊयात पुढे मित्रांनो. तर बघा, पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन जर असाल अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, पटकन सबस्क्राईब करा, त्या बाजूचं बेलचं बटन दाबा, जेणेकरून खूप साऱ्या इम्पॉर्टंट अशा प्रकारच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट चूक मित्रांनो खाडाखोड करणे. आपले जे बहादर आहेत ना, खूप साऱ्या खाडाखोड करतात. आता खाडाखोड करणे म्हणजे नेमकं काय, तुम्हाला बघा डिटेल्समध्ये नीट व्यवस्थित काय मी सांगतोय ते आता आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं. फक्त एकच मिनिट फक्त. हे बघा, या ठिकाणी बरीचशी मुलं जी आहे ती काय करतात, खाडाखोड करतात. खाडाखोड म्हणजे काय की पहिला प्रश्न लिहिल्यानंतर थोडंसं उत्तर लिहितात, मग खाडाखोड करतात. खाडाखोड करणं टाळा. आणि काही मुलांचं अक्षर जे आहे, काही मुलं म्हणतात की माझं जे अक्षर आहे ते थोडंसं खराब आहे, मी काय करू. तर मित्रांनो, अक्षर किती इम्पॅक्ट पाडतं ते पण सांगतो तुम्हाला. मित्रांनो, अक्षर एखाद्या मुलाचं चांगलं नसून सुद्धा त्याला चांगले मार्क मिळतात. 2 विद्यार्थी, एक राम आहे एक श्याम आहे. रामचं अक्षर एकदम मोत्यासारखं, जसं मी इथं लिहिलं ना, एकदम सुंदर अक्षर रामचं, त्याच्याकडे बघितल्यावरती एखादा माणूस त्याच्या अक्षराच्या प्रेमात पडेल. इतकं सुंदर अक्षर कोणाचं होतं, रामचं. आणि श्यामचं अक्षर थोडंसं खराब होतं, रामपेक्षा थोडंसं खराब होतं, पण जे लिहिलंय तेवढं वाचता येत होतं. बोर्डाची ज्यावेळेस परीक्षा होते त्यावेळेस लक्षात येतं की श्यामला खूप चांगले मार्क मिळालेत. रामचं अक्षर चांगलं सुंदर असून सुद्धा त्याला खूप कमी मार्क मिळाले श्यामपेक्षा. असं का झालं मित्रांनो, कारण रामने काय केलं, अक्षर सुंदर जरी असलं तरी तो मध्ये मध्ये खाडाखोड करत सुटला. प्रश्नांची उत्तरं मुद्देसूद त्यांनी नाही लिहिली, त्याच्यामुळे त्याला मार्क कमी पडले. श्यामने काय केलं, श्यामचं अक्षर सुंदर नव्हतं परंतु वाचता येण्यासारखं असतं. अक्षर आपलं कसं पाहिजे, एकदमच सुंदर पाहिजे असं नाही, एकदम सुंदर असेल त्याला चांगले मार्क मिळतात असं नाही. अक्षर तुमचं ॲव्हरेजमध्ये असलं तरी चालेल, फक्त काय लिहिलं एवढं कळलं पाहिजे. पण लिहिताना काय करायचं, मुद्देसूद लिहायचं आहे. पॅरेग्राफमध्ये नाही लिहायचं. इतिहास भूगोल यांसारख्या प्रश्नांची उत्तर पॅरेग्राफमध्ये नाही लिहायची, मुद्देसूद लिहायची आहेत, तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. खाडाखोड करू नका, मुद्देसूद लिहा. ही गोष्ट खूप लक्षात घ्या मित्रांनो, खाडाखोड अजिबात करायची नाहीये. बरीचशी मुलं खाडाखोड करतात. दुसरा जो मुद्दा आहे प्रश्नांचा क्रम. मित्रांनो, ही चूक खूप करतो आपण. प्रश्नांचा जो क्रम आहे ना, आपण काय करतो, प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए लिहिला, ए मधले 1 2 3 4 प्रश्न आपण लिहितो. बरं, ए मध्ये 1 2 3 4च्या क्रमामध्ये वर खाली तरी झालं तरी चालेल. समजा तुम्ही प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए लिहिता. चला आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1 आहे, त्याच्यातला ए आहे. ए मध्ये पहिला प्रश्न लिहिला, नंतर दुसरा लिहिला, नंतर चौथा लिहिला, नंतर तिसरा लिहिला. इथं चालेल, चला याच्यामध्ये क्रम बदलला तरी चालेल, नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही. प्रश्न पहिल्यातल्या ए मध्ये जे उपप्रश्न आहेत ना त्यांच्यातला क्रम बदला, नो प्रॉब्लेम. परंतु काही आपली पोरं काय करतात, प्रश्न पहिल्यातला ए झाला, नंतर क्वेश्चन पहिल्यातला बी पण झाला, बी मधला 1 2 नंतर 4 नंतर 3 असं लिहितात. आणि नंतर काय होतं की प्रश्न क्रमांक दुसरा तिसरा लिहून झाल्यानंतर एका शेवटच्या पानावर परत येतात आणि परत क्वेश्चन नंबर 1 मधल्या एतला 5वा प्रश्न लिहायला घेतात शेवटच्या कुठल्या तरी पानावरती. तर असं करू नका, त्याचा बॅड इम्पॅक्ट पडतो. शक्यतो प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए, त्याच्यातली सगळी गणितं जी आहेत ती लिहून टाका. तिथं क्रम वर खाली झाला तरी चालेल. प्रश्न क्रमांक पहिल्यातला बी, तिथं वर खाली झाला तरी चालेल. पण पहिल्यातला बी मधला पहिला एका पानावरती, दुसऱ्या पानावरती असं काही करू नका. शक्यतो जो क्रम आहे प्रश्नांचा तो एका सिक्वेन्सने आला पाहिजे, जेणेकरून पेपर तपासणाऱ्याला बरं वाटलं पाहिजे. नाहीतर पेपर तपासणाऱ्याचा जर वेळ खूप वाया जात असेल, पेपर तपासण्याला तुमचं उत्तर कुठे लिहिले ते शोधावं लागत असेल, तर मग थोडीशी गडबड होईल. त्याच्यामुळे प्रश्नांचा जो क्रम आहे ना मित्रांनो, तो क्रम व्यवस्थित ठेवा, तो बदलू नका. नंतर आहे वेळेचा अपव्यय. तुम्ही म्हणाल पेपर लिहिताना कुठं आम्ही वेळेचा अपव्यय करतो. मित्रांनो, वेळेचा अपव्यय बऱ्याच ठिकाणी होतो. सगळ्यात पहिलं ठिकाण, तुम्हाला कोणतरी प्रश्न विचारतो, गाण्या चौथ्याचं उत्तर काय, मग तुम्ही त्या गाण्याला सांगत बसता, सांगण्यात 2 मिनिटं गेले आणि तुम्हाला 5व्या प्रश्नाचं उत्तर येत नाही. तुम्ही त्या मन्याला विचारलं, मन्या 5व्या प्रश्नाचं उत्तर काय, मन्या म्हणतो थांब जरा मी सांगतो तुला. जसं ती चिवताई काय म्हणते, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते, थांब माझ्या बाळाला पावडर लावते, तसं म्हणतो थांब जरा 2 मिनिटं. मग आपण त्याच्याकडे 2 मिनिटं बघत बसतो. गाण्या मन्या मला उत्तर सांगतोय, 2 मिनिटं त्याच्याकडे बघत बसतो, 5 मिनिटं जातात, पण तो वेळ वाया जातो. असा अपव्यय करू नका. हा बराच तुम्ही बघा, नीट विचार करा, असा वेळ बराचसा वाया जातो. मग यावरती उपाय काय, तुम्ही म्हणाल की यावरती उपाय काय, तर यावरती उपाय एकच आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, आपला अख्खा पेपर पाहिला लिहून काढायचा. जेवढं येतंय तेवढं लिहून काढा. सगळं येणारं लिहून काढलं, जे येतं ते सगळं लिहून काढल्यानंतर मग कोणाला सांगायचं ते सांगा, कोणाला विचारायचं ते विचारा.
पण पहिली गोष्ट शक्यतो सांगू पण नका, विचारू पण नका पेपरमध्ये, पण पहिला आपला सगळा पेपर कव्हर घ्या आणि मग दुनियादारी करायला शिका. आपण अगोदर दुनियादारी करतो आणि आपली पार वाट लागते पेपरच्या टायमाला. ओके, पुढचा मुद्दा बघा, वेळेचा अपव्यय करू नका पेपर लिहिताना. ही एक चूक मुलं करतात. आणि आणखी एक चूक आहे की 1 तास अगोदर अभ्यास. वर्षभर काय केला नाही अभ्यास आणि 1 तास अगोदर काय मोठा झेंडा लावणार आहे. मला तेच समजत नाही की काय मुलं बसमध्ये बसलंय अभ्यास करत चाललाय, बसमधून उतरलंय, चालता चालता अभ्यास करत, धडकशील कुठतरी, धडकला तर अभ्यास वर जाऊन परीक्षा द्यावी लागेल मला असं वाटतंय. तर मला काय म्हणायचं की आणि त्याच्यानंतर वर्गात गेला तिथं पेपर देणारा तो प्रश्नपत्रिका तिथं वाटायला लागला तरी याचा अभ्यास चालू आहे. तर असं नका करू, कन्फ्यूज व्हाल. मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडता त्यावेळेस अजिबात अभ्यास करू नका. ज्यावेळेस तुमचा रात्रभर तुम्ही अभ्यास करता, आदल्या दिवशी अभ्यास करताय, वर्षभर अभ्यास करता, ज्यावेळेस तुम्ही घरामधून निघाल बाहेर त्यावेळेस तुम्ही पॅड आणि तुमचं हॉल तिकीट एवढ्याच गोष्टी घेऊन निघा. प्रवासामध्ये पण ठीक आहे, प्रवासात केला तरी चालेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये पाय ठेवता, शाळेमध्ये पाऊल ठेवल्यानंतर तुम्ही रिलॅक्स व्हा. अजिबात आता काय वाचू नका. वर्गामध्ये गेल्यानंतर बसा, शांतपणे बसा, एकदम डोकं शांत ठेवा, मन शांत ठेवून डोळे बंद करून थोडंसं नामस्मरण करा, देवाचं वगैरे काय असेल ते हाताची घडी घालून निवांत रिलॅक्समध्ये बसा, जेणेकरून डोकं थोडंसं शांत राहील तुमचं. एकदा डोकं शांत झालं की नंतर तुमच्या हातात पेपर येईल आणि मग तुम्ही तो पेपर एकदम शांतपणे लिहून काढायचा. टेन्शन घ्यायचं नाही. 1 तास अगोदर काय मोठा झेंडा लावणार आहे. मला तर वाटतं की तो 1 तास अगोदर अभ्यास केला नाही पाहिजे आणि सायंटिफिकली पण ते तसं बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पेपरच्या टायमामध्ये पुरेशी झोप. काय होतं माहिती आहे का, आपला गाण्या पेपर कधी अभ्यास करीत नाही आणि पेपरच्या टायमाला पहाटे 4 वाजेपर्यंत अभ्यास करतो आणि मग पहाटे 4 वाजेपर्यंत अभ्यास केल्यामुळे काय होतं, पेपरच्या टायमाला मग डुलक्या लागतात. आणि दुसरी गोष्ट, जर झोप पुरेशी झाली नाही तर मेंदू व्यवस्थित काम करत नाही. हे एक सायकॉलॉजी आहे. तुमची जर झोप नीट पूर्ण नसेल झाली तर तुम्हाला नीट आठवणार नाही, तुमचा मेंदू ताजा तवाना राहणार नाही. त्याच्यामुळे वर्षभर केलेला अभ्यास सुद्धा तो ऐन टायमाला आठवणार नाही, फ्रेश वाटणार नाही. त्याच्यामुळं पेपरच्या आदल्या दिवशी पुरेशी 7 तास मिनिमम 6 ते 7 तास तुमची झोप व्यवस्थित झाली पाहिजे. ती झोप जर व्यवस्थित झाली ना तर पेपर मस्त जातो. ओके, त्याच्यामुळे ही पण गोष्ट लक्षात घ्या, झोप सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर ही 5 काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या चुका अजिबात करू नका. पुरेशी झोप घ्या. आपण काय करतो, जागरण टाळा. तर ह्या 5 गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. तर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. आणखी एक इम्पॉर्टंट खुशखबर तुमच्यासाठी सांगतो. तुम्ही जर मराठी मीडियमला असाल ना मित्रांनो, तो तुमच्यासाठी खुशखबर आहे, कारण आपण मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी खास एक कोर्स तयार केला आहे, गणित भाग 1 आणि 2चा. बोर्डाची परीक्षा आले जवळ, काय अभ्यास करू, कसा अभ्यास करू, कुठले महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मला काय समजत नाही. तर मित्रांनो, आपण एकदम इम्पॉर्टंट प्रश्नांवरच व्हिडिओ बनवल्यात. गणित भाग 1च्या 6 प्रकरणांवरच्या जवळपास प्रत्येक प्रकरणावरच्या 2 ते 3 व्हिडिओ आपण बनवल्यात. गणित भाग 2च्या सुद्धा प्रत्येक प्रकरणावरती 2 ते 3 व्हिडिओ बनवल्यात. अशा 13च्या 13 प्रकरणांच्या व्हिडिओ तयार आहेत. त्या व्हिडिओमध्ये गणित कुठले आहेत, आत्तापर्यंत बोर्डाला आलेले सगळे प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचबरोबर काही प्रश्न असे आहेत की जे बोर्डाला आले नाही परंतु येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. अशा इम्पॉर्टंट प्रश्नांचा सुद्धा आपण इन्क्लूड त्या कोर्समध्ये केलेला आहे. तर तो कोर्स जो आहे तो तुम्ही आपल्या ॲपवरती जाऊन बघू शकताय. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या ॲपवरती जा. ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरती जो इयत्ता 10वी गणित भाग 1 आणि 2चा जो कोर्स आहे तो कोर्स परचेस करा. 499 रुपयामध्ये फक्त तुम्ही तो कोर्स परचेस करू शकताय. एकदा तो कोर्स परचेस केला की त्यामधल्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमचा खूप चांगला सराव होईल. ठीक आहे मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.